प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचे श्रद्धास्थान असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा 6 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी मॉनिटरचा थोडा आवाज कमी करायचा, टॉपचा आवाज थोडा जास्त ठेवायचा, रिपीट जास्त यायला. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र केंद्री या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सप्ताहातील आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. 3रा दिवस आहे ना, बरोबर आहे का? 3राच आहे का? काय मिळे मग काय आसन काय असं काऊन करायले? 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं अखंड गावकऱ्यांच्या वतीनं सप्ताह संयोजकाच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. आमचे परमस्नेही परमादरणीय परममित्र अंशीराम आप्पा, ज्यांना सगळे आप्पा म्हणतात, मी एकलाच तात्या म्हणतो आहे का नाही, असे आमचे अंशीराम तात्या यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही सेवा. त्यांचा मला फोन आला, महाराज केंद्रीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाला येता का? म्हणलं नाही, येऊन का ऊस तोडीला धाडता का? कीर्तन करणं आमचं काम आहे. त्या न्यायानं मिळालेली सेवा आहे. पांडुरंग परमात्मा जसजशी सद्बुद्धी देतील त्या त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल दिल्यावर रुमाला बी द्यावं लागते म्हणून नाही देईन मी. असं काही नाहीये. मी हार इथं ठेवणार नाही, मी हे घरी नेणार आहे आणि गेटवर गेल्यावर गळ्यात घालणार आहे, मग बायकोला म्हणणार आहे दारू घडबय आता दारू. मी काही घरी नेणार नाही. माझा एक नियम आहे, मी बनवलेला आहे. तसं मला तोंडावर बरं म्हणते तर माघारी लय जण कुरकुर करतात, पण मी एक बनवलेला आहे. आपण कोणाचा विचार करत नाही. हे बघा, तुम्हाला जर एखादं काम मनातून आवडलं असेल ना, एखादं कार्य जर तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला वाटत असेल मी करतो ते योग्य आहे, मग लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही. जगात सगळ्यात मोठा रोग आहे कोणता? दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग.
सगळेच वाजवायचे तर जोरात वाजायचं काय, मुचू मुचू काय करायचं, पैसे लागायले का काय, तुम्हाला समाधान नाही मला मजा नाही काय त्याच्यात. चांगलं त्या ठिकाणी असं मनातून टाळ्या वाजवल्या पाहिजे. ऐका, लोक काय म्हणतात त्याचा विचार करायचा नाही दादा. साधे चप्पल घेताना लोक म्हणते ही घातल्या, लोक काय म्हणते, येड्या लोक तुझ्या चप्पलाकडे पाहतच नाहीत. लक्षात ठेवा, तुमचे पाय कोणीकडे जातात हे लोक बघतात, चप्पल बघत नसतात. म्हणून माझ्याकडं मी हार कोणाला घालू देत नाही. माझं असं मत आहे, देवाच्या गळ्यात जरी हार घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारे आपण माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालतात. मला मान्य नाही, बाकी कुठल्याही परंपरेला आपला विरोध नाही. विठाला आणि मला सहसा कोणी लवकर महाराजच म्हणत नाही. आता तो माझा दोष आहे का तब्येतीचा आहे मलाच माहित नाही. आता इथं आलं तसं बरेच जण मी आलो तसं डोळे वाटारून पाहिलेत माझ्याकडे डोळे वाटारून पाऊच नका आणि माझ्या तब्येतीहून माझा अंदाजच घेऊ नका. बरोबर आहे की नाही श्रीरामप्पा? तब्येतीहून कधी कोणाचा अंदाज घ्यायचा नाही. राज्य सरकारनं 35 किलोचा म्हणून नजर अंदाज केलं. ही रेंज लागती महाराज, 5Gची रेंज पक्की आहे तुमच्याकडे. दिल्लीचं तख्त हलायला लागलं बरं तब्येतीहून. छत्रपती शिवाजीराजांची तब्येत पाहून अफजल खान उगाच हे करू लागला, माझ्या राजाने उभा फाडला. महाराज तब्येतीवर जाऊ नका ना, आपल्या तब्येतीहून आपला अंदाज लावू नका. आपण काय चीज आहे तब्येतीहून नाही कळणार, मग त्यासाठी तुम्हाला भांडणं करावं लागतील. मग आणि भांडणं लागल्यावर कळेल आपण काय चीज आहे. कारण भांडणं लागल्यावर सगळ्यात आधी मी पळून जात असतो. हे आपला मोठेपणा आहे. इकडे लक्ष द्या. सेवेसाठी निवडलेला अभंग 6 चरणाचा आहे. माझा स्वभाव आहे महाराज, मी भजने पाहून अभंगाचे प्रमाण वाढीत असतो. मी 2 चरणाचा 3 चरणाचा इथं भरपूर आहेत. 6 चरणाचा घेतला. कधीतरी जास्त भजने भेटल्यावर पांडुरंगा करू प्रथम नमन घेईन. त्याला किती चरण आहेत माहिती आहे का? नाही माहीत? तुम्ही एकच पाठ केलं का? 100 चरणाचा अभंग आहे महाराज तो. कधीतरी वेळ आपण घेऊ. 6 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे महाराज. एका वारकरी कुटुंबातला एक वारकरी घराणा आहे आणि त्या घराण्याच्या अथक परिश्रमातून प्रयत्नातून हा कार्यक्रम चालू असतो. 4थी पिढी आहे. बरोबर आहे? हा कार्यक्रम करतायत सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं, पण त्यांचा पुढाकार असतो. ज्यामध्ये आता कथेचे यजमान असणारे आमचे सरपंच विवेकराव असतील, त्यांचं सगळं कुटुंब, त्यांचा वाडा बी पाहिला. मी म्हणलं मला आधी बाहेर निघू दे, मी हरपण. एवढा लय वाड आहे महाराज. काय त्या दिवशी आमच्या इथल्याने एक जणांना ते 7 पत्राचं घर बांधलं, मला 3दा दाखवायले. पत्राव नेऊन दाखविलं, मला मिळत नाही. गप्पा हाणता तिचे पत्र कवा संपवले, मी फासावर पडलो. काय सांगतो तुझे 7 पत्र? अरे कधी कधी जर 7 पत्रवाल्याला अहंकार झाला ना, घारे पाटलाचे वाडे दाखवावं लागतील महाराज. पण एवढं वैभव असून सुद्धा परमार्थातून तीळ मात्र सुद्धा बाजूला गेले नाही ना महाराज. ही त्यांच्या कुटुंबावर असणारी सांप्रदायाचं प्रेम. म्हणून 6 चरणाचा अभंग आहे. अभंग फार गोड आहे. या अभंगाचा सुरुवात जरी केली ना तर एका महान गायकाचं नाव डोळ्यासमोर येतं. कोणाचं? पंडित भीमसिंग महाराज जोशी यांचं नाव येतं महाराज. त्यांनी लावलेल्या चालीतून हा अभंग, ही चाल अजरामर झाली महाराज. सहसा हा अभंग कीर्तनाला कोणी घेत नाही. अभंग 6 चरणाचा. या अभंगातलं प्रत्येक चरण प्रमाण म्हणून बरेच कीर्तनकार देतील हो, पण अभंग सहसा कोणी घेत नाही. पण आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाला आपल्याला वेळेमध्ये न्याय द्यायचा आहे. अभंगाचा सरळ सोपा भावार्थ तुमच्या समोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे रंजल्या गांजलेल्या आहेत, जे उपेक्षित आहेत, अशा रंजल्या गांजलेल्या उपेक्षित असणाऱ्या गरजवंताच्या पाठीमागे जो भक्कमपणे उभा राहतो किंवा गरजवंताचा लढा घेऊन तो चालतो, महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, त्याला जो आपलं म्हणतो ना तोची साधू ओळखावा. तोच साधू आहे. आणि एकदा का साधू ओळखता आला ना, देव पाहायची गरज नाही महाराज. का? देव तेथेची जाणावा, देव तेथेच आहे. जसं उपमा देत असताना बाबा कसं ओळखावं साधू त्याला? अरे
एखाद्याचं चित्त मृदू असेल ना, कोणासारखं, लोण्यासारखं. लोणी कसं आहे, लोणी माहिती आहे ना, मग माना हलवा ना, लोणी माहिती आहे ना, एवढ्यानं बी नाही मोडत असतात. हिशोबानं आपल्याला काकरा वाजवायचेत ना. लोणी जसं बाहेरून नरम असतं ना, आतून कडक असतं, बरोबर आहे नाही? हा बरं आहे गड्या. जसं लोणी आतानी बाहेर मुलायम आहे, मृदू सभाय नवनीत. अरे जसं लोणी आत बाहेर मऊ आहे ना, तसं सज्जनाचं चित्त असतं महाराज. तैसे सज्जनाचे चित्त तोची साधू ओळखावा, ज्याशी अपंगिता नाही. अरे ज्याला कोणी आपलं म्हणत नाही, त्याला हृदयास लावण्याची किंवा हृदयाला धरण्याची ताकद ज्याच्यात आहे ना, अरे कोणाला आपलं म्हणत नाही, कोणी त्याला जवळ बोलवत नाही. अशा उपेक्षित असणाऱ्या समाजाला किंवा उपेक्षित असणाऱ्या घटकाला जो आपल्या हृदयाशी लावतो, तोची साधू ओळखावा, दया करणे जे पुत्रासी. अरे जेवढं प्रेम स्वतःच्या लेकरावर आहे, तेवढंच प्रेम आपल्या सगळ्या अवतीभोवती असणाऱ्या समाजावर करतो ना, तोची साधू ओळखावा. साधू ओळखायचे किती लक्षण सांगितले महाराज. म्हणले अरे तुम्हाला किती सांगू, तुका म्हणे सांगू किती. तेची भगवंताची मूर्ती तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. सेवेसाठी निवडलेल्या 6 चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ सांगितला. आता माझ्या पद्धतीनं बोलायला मी मोकळा आहे. विठ्ठला सध्या परमार्थाची परिभाषा बदलली. माझ्याकडे थोडं लक्ष द्या, आपण थोडंसं विचार करू. कारण मला आल्या मला पहिल्यांदा संयोजक कमिटी आवडली महाराज. ही सगळी जण घरानंच आवडलं. ते घारे पाटलांचं सगळे मला फार आवडलं. अंशीराम तात्यानं आधी सांगितलं महाराज, इथं टायमाचे लय भोगते माणसं आहेत. कीर्तन टायमावर सुरू कितलं बी होत्या, टायमावर सोडा. 12च्या पुढं मी 1 मिनिट पण जाणार नाही. बॉन्डवर लिहून देतो हवं तर. 12च्या पुढं 1 मिनिट बी जाणार नाही. आणि जर कदाचित माझ्या 12 वाजता लक्षात नाही राहिलं ना, कोणी बी उठून उभं राहायचं आणि मला फक्त एवढं म्हणायचं, महाराज आता जाऊ द्या ना घरी. मग माझ्या लक्षात येईल की आता 12 वाजले आणि मग आपण कीर्तनाचा शेवट करू. काळजी करू नका, कीर्तन बरोबर 11 वाजता संपेल. काळजी करायची नाही. तसं तर 10:30ला संपवायला पाहिजे, पण एक 10-5 मिनटं ॲडजस्टमेंट करा. तडजोड केली पाहिजे. जीवनामध्ये तडजोडीला फार महत्त्व आहे. मी नेहमी सांगत असतो, ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. तडजोड हे जीवनाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य धोरण आहे. आणि तुम्ही ह्या वाक्यावरून मग अंदाज लावू नका की हे लय शिकलेलं आहे, मी एवढंच पाठ केलंय. काय समज आहे का नाही, आपल्याला एवढंच येतं. थोडासा आवाज कडक करा बरंच. हां आवाज कडक नाही. सिस्टीम नंबर 1. एकदा सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवा, म्हणजे ते बिघडीत नसते संपुस्तर. बाकी दुसरं काय, म्हणजे सिस्टीमवाले आपल्या. आणि काय झालं तात्या, मी एका गावात सिस्टीमवाल्यासाठी 2दा-3दा टाळ्या वाजवायला लावल्या. त्यानं 500ची एक नोट दिली. ये ना 200ची दिली तरी बस झाली. आपल्याला काय करायचं, ओव्हर टाईम असतो तो, पार्ट टाईम असतो, असं लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या महाराज. सध्या परमार्थाची भाषा बदलली, खास करून महिला मंडळ ऐका. कलियुग आलं, कलियुगाचं वारं व्हायला लागलं, असंतोष निर्माण झाला. राम राज्यात नाही ते सुख आज मिळतंय, पण तेवढं सुख असून सुद्धा माणसं समाधानी नाहीत महाराज. आज काय कमी आहे? आज कशाचीच कमी नाही. अहो राम राज्यात जे मिळालं नाही ते आज पाहायला मिळतंय, ते खायला मिळतंय. पूर्वीचा काळ होता, चपाती खाण्यासाठी सणाची वाट पाहावं लागायची महाराज. आमचा काळ तर डोळ्यातून पाणी येतं महाराज. आमचा काळ पाहिला काय तुम्हाला पोरा सोरायला कळणार आहे. दादा बरोबर आहे. ज्या घरातल्या करत्या माणसाला उपवास असायचा त्याच्यासाठी 2-3 पोळ्या टाकलेल्या असायच्या, चपात्या बाकीच्या भाकरी असायच्या महाराज. आता भाकर काय, आज रोज चपाती आहे. रोज सण झाला, पाहिजे तेव्हा पाहिजे ते खावं वाटतंय, खायला मिळतंय. पण आता त्याला चव राहिली का? नाही राहिली. आता तेवढं चव राहिली का? चव राहिली नाही. ॲडव्हर्टाईजच्या मागं पळालो आपण. टीव्हीवर टूथपेस्टची ॲडव्हर्टाईज आली बघा, ब्रशची ॲडव्हर्टाईज आली. बरोबर आहे का? बैठे बैठे सावधान. हां वा वा. टूथपेस्टची ॲडव्हर्टाईज आली, त्याच्यामध्ये ब्रशची ॲडव्हर्टाईज आली आणि त्याच्या त्या ब्रशच्या पाठीमागं एक डंक क्लीनर, काय म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे, जिबीला काय म्हणतात,
टंग, हा ती टंग टंग म्हणला ते एकदा नाही, जास्त दोनदा तीनदा टंग टंग नाही म्हणायचं, एकदा टंग एकदा विचारलं. मग काय कर, माझ्याकडे लक्ष द्या बरं. मग काय करायला लागलो आपण जीभ ब्रशनं घासायला लागलो महाराज, बरोबर. मॅक्झिमम लोक असं करतात. यानं काय झालं माहिती आहे का, आपल्या जिभीवर एक बारीक बारीक डॉट्स असतात, बारीक बारीक रसग्रंथी आपण ज्याला चवीसाठी असतात, त्या स्टमक म्हणतात त्याला, छोटे छोटे असतात महाराज. त्याच्यातून आपल्याला अन्नाची चव कळत होती. आपण घासू घासू एवढ्या जीभ प्लेन केल्या ना, जस काय त्याच्यावरून वाहनं जाऊ जाऊ रोड असा सपाट करून टाकला. चव लागेल का? नाही लागणार महाराज. आणि मग बायकोला म्हणतो तुझ्या हाताला चव नाही. मावशी उद्यापासून ताई अक्का बाई ऐका ना, मी तुमच्या बाजून आहे. हे जर म्हणले ना उद्या भाजीला चव नाही, ताटच उचलून घरात न्यायचं. भाजीला चव नाही म्हणून 4 चपात्या खातो, कशा गेल्या? काही कुठं मेळ जमतं का? आणि ऐका ना, किती दिवस ऐकत असता तो. आमची तर एक माणूस बायकोला नेहमी म्हणायचा तुझ्या हाताला चव नाही, तुझ्या हाताला चव नाही. ती एके दिवशी म्हणली तुझ्या तरी थोबाडाला कुठे घ्या. म्हणजे आपली आपण चव कशाला घाल, चव राहिली नाही. मला काय सांगायचंय, डिजिटल जमान्यात गेलो आपण, विज्ञान युगामध्ये आलो आहे. मग भाषा बदलून गेली परमार्थाची सुद्धा. मग परमार्थामध्ये काळ्या शर्टवाला ते मागचं ते गेलं का उठून? आता दुसरं गेलं ना, त्याला धरा बघा तिकडं. कीर्तनातून उठून जायला का मजा वाटली का? इथून अजिबात कोणी उठायचं नाही बघा 12 वाजूस तर. कीर्तन म्हणजे काय आपल्याला चालू वाटलं? अजिबात नाही, एक बी उठायचं नाही. बघा बरं, हे लेकरं किती इतकुले येऊन बसले, टाळ्या वाजवायच्या यांच्यासाठी एकदा. वा वा वा, एवढेच आहेत का गावात? कोण म्हणलं उता आलाय? ऊत आला ती सोयाबीन आहे का काय? माझ्याकडे लक्ष द्या महाराज. नारायण ऐका लोक बघा. मग आता मग मी बोलतो ना, लोकांना राग येतो बघा. किती राग येतो माहिती आहे का? माझ्या कीर्तनातली 1-1.5 मिनिटाची क्लिप व्हायरल झाली तर 9 केसेस झाल्या माझ्यावर. म्हणून मी हे कॅमेऱ्यावाले आपलेत म्हणून लावू दिलेत. ये ना फक्त कीर्तन टाकू द्यायला, दुधनातच टाकतो जात. काय नाही महाराज, तसं काय नाही. आणि माझं म्हणणं आहे, तुम्ही बरं का माऊली महाराज, तुम्ही चुकीचं काय केलं पाहिजे? नाही, चुकीचं टाकलं पाहिजे. त्याच्याशिवाय चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा चॅनल व्हायरल पण होत नाही. बरं, चुकीचं टाकलं पाहिजे, कारण लोक चांगलं पाहत नाहीत ना. आणि अजून सांगतो, कीर्तनकाराचे चुकीचे वक्तव्य तुम्ही आधी टाकले पाहिजे, कारण त्याला बोलताना कळायला पाहिजे तू बरोबर कुठे कुठे आहे. माझं आणि मी आतापर्यंत कधीच कोण्या चॅनलवाल्याला म्हणत नसतो. खरं सांगू का, ह्या यूट्यूब चॅनलचे उपकार आहेत आमच्यावर, की त्यांच्यामुळं आम्ही महाराष्ट्राला कळालो. नाही तर आम्हाला घरचे सोडून बाहेरचं कोणी. मला शेजारी त्या दिवशी म्हणाला कुठले तुम्ही? येड्या तो शेजारी आहे म्हणलं मी. थोडक्यात काय समाजापर्यंत, समाजापर्यंत पोहोचण्याचं प्रभावी साधन आहे. त्यांचे उपकार आहेत आमच्यावर महाराज. आणि म्हणून ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांच्यावर कधी हे करू नये. आणि तुम्ही टाकलं पाहिजे, कारण नियम आहे, बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट. चुकीच्या बातम्या लवकर पसरतात असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या बातम्या लवकर पसरवतात. टाकलं पाहिजे. चूक टाकत असताना बरोबरही टाकलं पाहिजे. मग महाराज, ही मुलं कीर्तनाला आली ना, आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या. लोक असं म्हणतात पिढी बिघडली. पिढी बिघडली नाही महाराज, तुम्ही आम्ही बिघडवली ही वस्तुस्थिती आहे. याला जबाबदार आपण आहेत. ही बिघडली नाही, आपण बिघडवली. सांगा बरं, इतके वर्ष झाले सप्ताहाला कोणत्या माईनं कोणत्या बापानं आपल्या पोराच्या मनगटाला धरलं आणि त्याला कीर्तनात आणून बसवलं? हात वर करा बरं. हा, त्या मावशीन केला बघा. या काय कोण नाही केला? एवढे
काय आहे का कोणी? एक बी नाही ना. मग माझ्याकडे लक्ष द्या. मग पिढी बिघडली म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही, लक्षात ठेवा. अहो ही जी संपत्ती आहे ना आपली, संतती हीच खरी संपत्ती आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. इकडे इकडे लक्ष द्या. तुम्ही एकदा तिथं बसा. तुम्ही ते सोडायचेच नाही बटन. नाही नाही, मला लय त्रास व्हायला. थोडा आवाज कडक करा. तात्याच्या मनावर तुम्ही मो असा आवाज घालता ना, काय व्हायला एकदा बघा. एकदा विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून परमार्थाची परिभाषा बदलली. या काळात परमार्थ कशाला म्हणायचं, परमार्थ कसा करायचा. परमार्थ ओळखून करा. लय मोठी माळ घातली म्हणजे लय चांगलं परमार्थ के डोक्यातून काढून टाका. आमची तर एक जणाच्या गळ्यात सगळ्यात मोठी माळ आणि ती सरेत आधी धुरे कोरी. तू खयाचा माळ करी नाही चालणार महाराज. बाह्यरंगानं केलेला परमार्थ देवाला मान्य नाही, जीवाला सुद्धा मान्य नाही. परमार्थ आपण जाणून केला पाहिजे. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, मनोनी जाणतेने गुरु भजीजे, दुसऱ्यानं नाही महाराज. जाणून केलेला परमार्थ देवाला मान्य आहे. परमार्थ हा देवापाशी गेलोत, मंदिरात गेलोत म्हणूनच तुम्ही परमार्थी काय असं कळत असेल, असं वाटत असेल तर डोक्यातून काढून टाका. बरीच माणसं मंदिरात न जाता सुद्धा चांगले परमार्थिक असू शकतात. हो, परमार्थिक दिसण्याला नाही, असण्याला असलं पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी मी परमार्थिक आहे असं जर दाखवत असाल ना, तुम्ही जमान्याच्या नजरेत, जगाच्या नजरेत तुम्ही स्वतःला खूप चांगलं म्हणून घेत असाल दादा, पण स्वतःच्या आणि भगवंताच्या नजरेतून कधी वाचू शकणार. महाराज, वरपंगी केलेला परमार्थ देवाला आणि जीवाला मान्य नाही.
परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याला ती गोष्ट मिळवून देणे. कदाचित देवाला नैवेद्य नाही दाखवलं तरी चालेल, पण एखाद्या उपाशी असणाऱ्या माणसाला तुम्ही जर जीव घातलं ना, देवाला जीव घातले इतकं पुण्य लागेल महाराज. लग्नात 100 लोक माजलेले जेव घालण्यापेक्षा 4 भुकेले जेव घाला. तुमच्या पोरीचं आयुष्य सुखात गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. 10-10 हजार लोकांचा स्वयंपाक करतात, पण लोक स्वयंपाकाला नाव ठेवतात. असे लोक जीव घालण्यापेक्षा गरजू लोकांना खाऊ घाला. हा परमार्थ आहे. तुकोबाराय निर्भीडपणे सांगतात महाराज. एक उदाहरण सांगतो, लक्षात आलं तर बघा. एक साधू होते, नीट लक्ष देऊन ऐका. एक साधू होते, पंढरपूरला निघाले. वारकरी चालताना रस्त्यानं दरकोस दरमुक्काम जात जात पंढरपूरच्या अलीकडे एक 10-15 किलोमीटरवर मुक्काम पडला. श्रीमंताच्या घरी मुक्काम आहे, राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. उदाहरण फार लक्ष देऊन ऐका. या उदाहरणाची फार गरज आहे आणि कदाचित आजच्या कीर्तनातलं सार समजा. मुक्कामाला राहिले, सकाळी उठले वारकरी, पूजा विधी झाली, जेवण झालं आणि वारकरी पंढरपूरला निघाले. श्रीमंताच्या घरी मुक्काम होता, कशाचीच कमी नव्हती. श्रीमंतानं सांगितलं, वारकरी दादा पंढरपूरला जाताय, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होताय, एक काम कराल काय? आमच्या घरी खूप आंबे म्हणे, गावरान आंबे. गावरान आंबे माहिती आहे ना? तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. आता राहिले नाही महाराज गावरान आंबेले. फळांचा राजा कोण आहे आणि पक्षाचा राजा कोण? म्हणलं कावळा. मोर आहे, मोर. वा महाराज, गावरान आंबा म्हणजे देशाची शान होता महाराज. पहिले नव्हते हे आंबे, हे हापूस, कलम, नीलम, बेंदाड्या, लालबाग नव्हते. गावरान आंबा देशाची शान होता. पण बायेमुळं अर्धे, माणसामुळं अर्धे आंबेत नाही राहिले. बायेमुळं हे व्रत चालू होते ना, आता मार्गशीर्ष महिना झाला ना, गुरुवार झाले ना, पोथ्या मांडू मांडू बायानं आंबे ठुले नाही गावखरात. तुम्ही म्हणता कसं? बाईनं पोथी मांडली की पप्या आंब्याचा डहाळान, पप्या फांदी घेऊन आला, शेजाऱ्यानं आंबाच नाही ठुला. दुसरं कारण आपली असणारी कंजूस वृत्ती. आंबा माझ्या वाटणीत आहे आणि हिस्सा सख्या भावाला जातोय. बघा बरं मी काय म्हणतो. आंबा माझ्या हिश्याला आहे, माझ्या वाटणीत आहे, माझ्या शेतात आहे आणि माझ्या भावाला आंबे द्यावा लागतात म्हणून कासऱ्यात बसत नाही. एवढं बुड होतो झाडाचं, भावाला द्यावा लागतील म्हणून आंबा तोडला महाराज. आणि आता उन्हाळ्यात म्हणते खाराला 25 भेटते का? तुला बुटानं हाणायला पाहिजे. आता 25 भेटते का? नाही. ह्याच्यामुळे आंबे राहिले नाही महाराज. हे तुमचंच नाही, हर गाव की मराठवाड्यातली कहाणी आहे, प्रत्येकाची आहे. नाही राहिले, पण 5 आंबे दिले महाराज झोळीमध्ये वारकऱ्याच्या. पांडुरंगाच्या पायावर ठेवा. निघाले 5-7 किलोमीटर गेले ना, भूक लागली वारकऱ्याला. नीट बस ना, मांडी घालून बस. भूक लागली वारकऱ्याला. म्हणतात ना घोडं पाहून पाय दुखतात. खाल्ले ना 2 आंबे वारकऱ्यानं चालता चालता, आणि 3 गपचीप पांडुरंगाच्या पायावर ठुले. म्हणले किसको क्या पता चलेगा. गेलं निघून. देव लय हुशार ना. त्या सावकाराच्या स्वप्नात गेला, म्हणला जळता जळण मला 2 आंबे देतो का? म्हणला आज कसा? म्हणला 5 दिले 5. अरे मला 2 भेटले, तो किती दिले मला माहित नाही. आणणारे म्हणले त्या वारकऱ्याला धरून. आणि तेवढ्या बाबतीत आपले लोक लय भारी आहेत. असे पळतच गेले, उचल तंगडी करूनच आणला वारकरी. सोड सोड, कशाचा सोड, चल. नेला तिथं वारकरी. अरे 5 आंबे दिले, 2 देवाला देतो आणि 3 खातो, लाज वाटत नाही? वारकरी म्हणला, हो दादा पोटालाच खाल्लेत आणि 3 नाही खाल्ले, 2च खाल्लेत. कशाला शहाणपणा करता? पुन्हा खोटं बोलतो. नाही हो, 2च खाल्ले. खरं सांग, तुम्हाला कोणी सांगितलं मी की खाल्ले? तर गपचीप आमच्यात आमचा व्यवहार झाला होता ना. अरे ज्याला तुला आंबे द्यायला सांगितले होते तो आला होता स्वप्नात, आणि त्यानं सांगितलं, ते म्हणला तू या तरी स्वप्नात आलता, मी आत्ता बोलवतो. आणि कोण कहता है भगवान आते नाही.
कोण म्हणतं देव येत नाही? अरे देव येतो, पण तेवढ्या आदराने तेवढ्या सन्मानानं बोलवावं लागतं महाराज. शबरी सारखं बोलवल्यावर देव येत नाही का? येतो. कोण म्हणतं देव खात नाही? देव खातो. देव झोपतो महाराज आपल्या हातानं. आपल्या हातानं आपले लेकरं झोपन. मोबाईल द्यावा लागतं मग झोपत. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आपल्या हातानं आपली लेकरं झोपत नाही महाराज. देव आला, वारकरी देवाला भाटायला लागला. हो देवा, सांगा या सावकाराला की मी 3 आंबे तुमच्या चरणावर ठेवले आणि 2 मी घेतले, तुम्हाला 3 मिळाले. देवा मान्य करा. देव बी लय हुशार आहे. देव म्हणला मी तसं कसं म्हणू? हा, तो का पैसे घेतले का इलेक्शनला देवा? अशी का मान खाली घालतो? देव म्हणला खरं सांगू वारकरी दादा, मला 2च भेटले. सावकार म्हणला ज्याच्या भरोश्यावर बोलू लागला तेच सांगतो, कायला शहाणपणा करतो रे? आता खरं सांगा कोण खोटं बोलायले? बोला पटकन. देव. देव खोटं बोलत असतो? कशाला म्हणायले देव? मग कोण खोटं बोलायले? संत. संत कधी खोटं बोलत नाहीत. माझ्याकडे लक्ष द्या. संत कधी खोटं बोलत नाहीत आणि संत कधी खरंही बोलत. संत खरंही बोलत नाहीत. बरोबर आहे ना? कसं वालय? हे तर डिजिटलच वर दिसे. संत खोटंही बोलत नाहीत आणि संत खरंही बोलत नाहीत. संत जे बोलतात ते जगाचा मालक खरं करून दाखवतो महाराज. हे संताचं मोठेपण आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायचं दर्शन घेतलंय का माऊलीनं? ज्ञानोबरायने आशीर्वाद दिला. हो अखंड सौभाग्यवती भव. ती म्हणली माऊली आशीर्वाद दिला, पण तुम्हाला माहित आहे का हे जे प्रेत जात आहे ना हे माझ्या मालकाचं आहे. माऊली म्हटले ते मला काही माहित नाही, मी आशीर्वाद दिलाय ते देऊन तू बघून घ्या. अरे एका संतांनी दिलेला आशीर्वाद खरा करण्यासाठी जगाच्या मालकाला सच्चिदानंद बाबाला उठून बसवावं लागलं. ही संताची ताकद आहे. मग संत म्हणले देवा आता इथं कोण खोटं कोण खरं सोडून दे, पण या लोकांच्या नजरेतून संताबद्दल वारकऱ्याबद्दल विश्वास राहणार नाही. खरं सांग ना देवा तुला किती भेटले? देव म्हणला मला खरंच 2 भेटले. सावकार म्हणला आता कसं? देव म्हणला अरे ऐक, जे ह्या वारकरी दादानं खाल्ले ना तेच 2 मला मिळाले. 3 तर पुजारी घेऊन गेला. लक्षात आलं का? म्हणजे गरजवंताला मिळालं ना ते जगाच्या मालकाला प्राप्त होत असतं महाराज. आता 1 महिना येऊन गेला ना, अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना. आपण धोंड्याचा महिना करतो. याच्यात कोणाला कपडे करावं लागतील? कोणी जावई शोध लावला? हो जावायला कपडे करावं लागतील. कोणी जावई शोध लावला नाही? तसे केले पाहिजे, दुकानदाराचा फायदा होतो. बाकी काय इतक्या लांबून आलेत, तुम्हाला नाही कळणार. ते आमच्यात आमचं कळालं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. इकडे लक्ष द्या. जावायला आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं दुर्दैव आहे जावायला. महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे, ग्रामीण भागातलं. नुसत्या जावायला लेकीला कपडे करून धकत नाही, अख्ख्या वाड्याला करायला होते. आणि जिच्या युवायानं चांगले कपडे केले का खराब केले तर घरात भांडणं करते, आणि चांगले केले तर शेजाऱ्याचे भांडणं लावी. ती काय बाई हुशार आहे बघा तुम्ही. चांगले केले तर माझ्या युवायासारखा युवक. तुम्हाला सांगतो किती द्यावं मुलीच्या बापाने? काही त्याला लिमिटेशन असलं पाहिजे का नाही? आता लग्नात खरं सांगू, पूर्वी आमच्या काळात लग्नात एवढं काही नव्हतं महाराज. आता लग्नात काय देत नाहीत ह्याची विचारा. लायटर सहित देतात, गॅस तर देतात लायटर सहित. बरं काय द्यावं पुढच्याची लायकी आहे का नाही ते तर बघाव ना. आमच्या इथल्या पप्प्याचं लग्न झालं गेल्या वर्षी. त्याला इतक्या वस्तू आल्या, इतकं वस्तू आल्या, इतके भांडे आले, ते कपाट त्याच्या घरातच जाईना. नाही गेलं घरात कपाट. मग उरले हुशार असते ते वस्तू उचलणारे. ते म्हणले घरात जात नाही म्हणून काय झालं? मग
पत्रातून मधात टाका म्हणे मग घरात जाईल. ते पत्र काढून मधात टाकलं, पत्राच्या वर इतकं आलं कपाट. आता काय करावं? सगळे भांडे आले महाराज त्या माणसा पोराला. आता एवढं दिल्यावर सासून गप बसवणं. ती अख्ख्या गावात भांडणं काढली. माया पप्पेल जे आलं ते गावात कोणाला नाही आलं, माया पप्पेल जे आलं ते दिले 2-4 घरी भांडणं लावून. एक बाई लयच हुशार होती. ती म्हणली बाई हिच्या मी मंत्रच बदली. ते म्हणली, ती म्हणली माय तुझ्या पोराला सगळं आलं पण ते बांब्या नाही आला. ती म्हणली माय हे बांब्या काय भानगड आहे? कळालं का तुम्हाला? बांब्या माहित आहे का? नसन तर मी गाडीत आणलाय दाखवायला, आणू का? हो ते पाणी तापवायचं बांब्या नसतो का? म्हातारीचा मंत्रच बदलला. गावभर हिंडत होती. माझ्या पोराला जे आलं ते गावात कोणाला नाही आलं. ती पोरील सुनबाई आली, आत्या पाणी घ्या. हे काय पाणी पाजती? त्या बापान सगळं दिलं पण बांब्याच नाही द्याला. ती म्हणली हे बांब्या काय भानगड आहे? पोरगी वाळून गेली. वाळून 3 महिन्यानं पोरगी माहेराला आली. बाप बस स्टँडवर गेला पोरीला घ्यायला आणि पोरीची तब्येत पाहिली. सांगितलं ताई पोराच्या वाट्याला येणारी 2 एकर जमीन विकून मी तुला सगळे साहित्य दिलं ग. मला माहित आहे तुझ्या घरात बसत नाही एवढं सामान दिलं. कशाचीच कमी केली नाही ताई. तुझी तब्येत एवढी बारीक कशानं व्हायली? ए कोण रे ते? येऊ तिथं. विठाला 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 हाण नका राहू दे. एवढी बरं राहू दे. ते 2-3 आहे ना उचलून पुढं आणा मायापाशी. इकडे आणा ते. हा असं असं राहू दे राहू दे राहू दे राहू दे. ते असंच मी एक दिवशी कीर्तनातून एक हाकलून दिलं त्यानं माझ्या गाडीवर दगड हाणला. त्याच्यानं राहू दे इथेच राहू दे. हो ना उघड आज हाणला तर हाणला. आपली कुठे हो महाराज ताई. आणि खरं सांगतो महाराज बाप पोरीसाठी सगळं आयुष्य पणाला लावतो. सगळं दिलं. अगं तुझ्या घरात बसत नाही एवढं सामान दिलं ग. का तब्येत खराब झाली? पोरीने सांगितलं दादा खरं सांगू तुम्हाला तुम्ही सगळं दिलं मला, कशाचीच कमी नाही. पण दादा तुम्ही एक वस्तू दिली नाही त्याचा मला त्रास होतोय. काय दिलं नाही? ते बांब्या काय म्हणते ते द्यायला नाही. ते म्हणलं हे बांब्या काय भानगड आहे? ते म्हणलं ताई पुन्हा 1 एकर इकीन पण तुला बांब्याच देईन. ते सोनाराकडे गेला. दादा हे बांबे कुठे भेटते? ते म्हणलं हे भांडेवाल्याच्या दुकानात. केवढ्याला? जाऊन विचारा भांडेवाल्याला. दादा बांबे? हो केवढ्याला? 500 रुपयाला. बस झाला का वाढवायचा? बस झाला 500 घेतलं त्यानं. घरी आला महाराज पोरीकडे दिला. पोरगी निघाली. सासू बस स्टँडलाच आली. बांब्याने आला. सुंभळ करून डोक्यावर घेतला आणि घरी घेऊन गेली. आता तिनं दम धराव ना. रात्री 2लाच उठली म्हातारी आणि धर हांडा टाक बांब्यात. अख्ख्या घरात पाणी केलं. सकाळी सुनबाई उठली म्हणली आत्या पाऊस का पडला? ती म्हणली कशाचा पाऊस? त्या बापाने बांब्या दिला आणि ते बी फुटकाच. ती म्हणली येडी वापरता येतो का? अरे भगवंताने आपल्याला एवढं दिलंय ना, वापरता आलं पाहिजे का नाही? कळालं पाहिजे का नाही? कसं वापरावं हे कळालं पाहिजे. नाही तर महाराज नुकसान होण्याची शक्यता. म्हणजे सगळं देतो आपण हो पण छोट्या छोट्या गोष्टीवरून बघा सगळ्याला कपडे करायला लावतात. एखाद्याची परिस्थिती नसते पण करतात. जावयाला नाही हो. एखाद्या उघड्या माणसाला एखाद्या गरजवंत माणसाला जावयाला 10,000चा आहेर करण्यापेक्षा एखाद्या रस्त्यावर असणाऱ्या भिकाऱ्याला 200 रुपयाचा आहेर करा. माझ्या जगाच्या मालकाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही गोष्ट लक्षात हे गरजेचं आहे. जावई बिले एका चढी एक असते. मला सासऱ्यानं बोलील तर यावर्षी दादा मी काय संन्यासी थोडाच आहे. मला म्हणलं या महाराज. आता मी म्हणजे काय साधा माणूस का? मला समजित होतो भारी. त्या दिवशी गेला आपला सगळा अहंकार.
मी आज जावं सासऱ्यानं रामराम घातल्यावर माऊली महाराज मी असा रामराम नाही घातला सासऱ्याला, धोंड्याचा महिना होता ना. सासरा म्हणला राम राम, मी म्हणलं राम राम. कळलं तुम्हाला काय अंगठी. बायको म्हणली अहो मा बाप लय कंजूस आहे. म्हणलं तू गप, मा बाप काही देत नाही म्हणे. म्हणलं तू तानच घेऊ नको. सासरा म्हणला जावय तुमचं बोट काऊन खाजवले मला कळालं. मोटरसायकली बसला आणि गेला तालुक्याला. म्हणलं 5 ग्रामची तर नक्कीच आणते. सासरा जसा आला तसा मी डोळेत झाकले. म्हणलं तू या हातानंच अंगठी घाल म्हटलं. असं मी हात पुढं केला. सासऱ्यानं खिशातून खरुजीचं औषध काढून माझ्या बोटाला लावलं. आता करावं काय अशी परिस्थिती नाही महाराज. काही देऊन माझं मत आहे ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याला जर दिलं ना तर ते जगाच्या मालकाला प्राप्त होतं. मग तुकोबराय सुद्धा म्हणतात अशा उपेक्षित लोकांची मदत केली पाहिजे. अभंगाचं पण